नमस्ते. पित्त आणि ॲसिडिटी मुळासकट गायब करण्याचे सोपे घरगुती उपाय. आजकाल दगदगीच्या आयुष्यात ॲसिडिटी म्हणजेच पित्ताचा त्रास एवढा सामान्य झाला आहे की अनेक लोक दररोज सर्रास पित्ताची गोळी खातात. पण विचार करा, रोज रोज अशा गोळ्या खाणे आपल्या पोटासाठी किती धोकादायक आहे. या गोळ्यांमुळे पोटातील नॅचरल पाचक रस कमी होतात आणि पचनशक्ती कायमची कमकुवत होते. आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतं. अन्न पचवण्यासाठी हे गरजेचं असलं तरी आपल्या चुकीच्या सवयींमुळे जेव्हा हे ॲसिड प्रमाणाबाहेर वाढतं तेव्हा ते वरच्या दिशेने आपल्या अन्ननलिकेत म्हणजेच फूड पाईपमध्ये येतं आणि छातीत भयंकर जळजळ सुरू होते. वेळीच याकडे लक्ष नाही दिलं तर पुढे जाऊन नंतर पोटात अल्सर होण्याचा मोठा धोका असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पित्त वाढण्याची मुख्य कारणे आणि ते काही मिनिटात शांत करणारे 15 रामबाण घरगुती उपाय पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. पित्त आणि ॲसिडिटी होण्याची मुख्य कारणे. मित्रांनो, जोपर्यंत आपण मूळ कारण थांबवत नाही तोपर्यंत पित्त कायमचे बंद होणार नाही. चला पाहूया पोटात ॲसिड नक्की का वाढतं. नंबर 1, अति तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे. जेव्हा आपण आहारात जास्त प्रमाणात लाल तिखट, गरम मसाले आणि तळलेले पदार्थ खातो तेव्हा पोटातील आतील त्वचेला त्याची झळ लागते. ही झळ कमी करण्यासाठी पोट अजून जास्त प्रमाणात ॲसिड तयार करतं, ज्यामुळे पोटात आग सुरू होते. नंबर 2, वेळेवर जेवण न करणे आणि उपाशी राहणे. आपलं पोट खूप हुशार आहे. जेवणाची वेळ झाली की ते अन्न पचवण्यासाठी आतमध्ये ॲसिड सोडायला सुरुवात करतं. पण जर तुम्ही दुपारी किंवा रात्री वेळेवर जेवला नाहीत तर ते ॲसिड रिकाम्या पोटात गोळा होतं आणि आतून पोटाला जाळू लागतं, ज्याला आपण ॲसिडिटी म्हणतो. नंबर 3, सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे. चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन आणि टॅनिक ॲसिड असतं. सकाळी उठल्या उठल्या जेव्हा पोट रिकामं असतं तेव्हा हा चहा पिण्याने पोटातील ॲसिडिटीचा स्तर अचानक खूप जास्त वाढतो. हा चहा अन्ननलिकेचे वॉल ढिले करतो, ज्यामुळे ॲसिड घशाशी येतं. नंबर 4, जेवल्या जेवल्या लगेच बेडवर झोपणे. आपल्या पोटाची रचना अशी आहे की जेवल्यावर अन्न खाली जातं. पण जर तुम्ही रात्री जेवल्या जेवल्या लगेच आडवे झालात तर गुरुत्वाकर्षणामुळे पोटातील ॲसिड उलटी उडी मारून तुमच्या अन्ननलिकेत येतं, ज्यामुळे रात्री छातीत भयंकर जळजळ होते. नंबर 5, मानसिक ताण आणि अपुरी झोप. जेव्हा आपण खूप जास्त टेन्शन घेतो किंवा रात्री नीट झोपत नाही तेव्हा आपल्या शरीरात कार्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन वाढतं. या हार्मोनमुळे पचनक्रिया मंद होते आणि पोटात चुकीच्या पद्धतीने ॲसिड तयार होऊ लागतं. मित्रांनो, सकाळी उठल्या उठल्या छातीत किंवा पोटात भयंकर जळजळ होणे, घशाशी आंबट किंवा कडू पाणी येणे किंवा पित्तामुळे डोके दुखून सतत उलट्या होणे, हा त्रास तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला कधी झाला आहे का? तर कमेंटमध्ये हो असे नक्की टाईप करा. पित्त मुळासकट शांत करणारे 15 रामबाण उपाय. मित्रांनो, जर तुम्हाला अचानक पित्ताचा असह्य त्रास सुरू झाला तर केमिकलच्या गोळ्यांऐवजी घरातील या नॅचरल गोष्टी वापरा, लगेच आराम मिळेल. उपाय नंबर 1, थंड दूध. छातीत खूप जळजळ होत असेल तर लगेच अर्धा कप थंड दूध घोटघोट करून प्या. दुधामध्ये कॅल्शियम भरपूर असतं, जे पोटातील अतिरिक्त ॲसिड स्वतःमध्ये शोषून घेतं आणि दाहकता लगेच कमी करतं. दूध थंड असावे आणि त्यात साखर टाकू नका. उपाय नंबर 2, गुलकंद आणि कडुनिंबाची कोवळी पाने. रक्तातील आणि पोटातील पित्त खेचून काढण्यासाठी कडुनिंबाची 2 ते 3 कोवळी पाने स्वच्छ धुवून चघळून खावीत किंवा पित्त खूप वाढले असल्यास 1 चमचा गुलकंद खावा. याने आंबट ढेकर येणे लगेच थांबते. उपाय नंबर 3, ओवा आणि काळे मीठ. जर पित्तामुळे पोट फुगलं असेल किंवा कळ येत असेल तर अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर काळे मीठ एकत्र करून कोमट पाण्यासोबत घ्या. ओवा पोटातील गॅस बाहेर काढतो आणि 5 मिनिटात आराम देतो. उपाय नंबर 4, पिकलेले केळे. केळे हे नॅचरल अँटीसिड आहे. यात पोटॅशियम भरपूर असतं, जे पोटाच्या आतील नाजूक त्वचेवर अगदी सुरक्षित थर तयार करतं, ज्यामुळे ॲसिडचा त्रास होत नाही. उपाय नंबर 5, आल्याचा रस किंवा तुकडा. आल्यामध्ये पाचक आणि
अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. आल्याचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस सगळा याने पित्तामुळे होणारी मळमळ आणि उलटी लगेच थांबते. उपाय नंबर 6. ताजे नारळ पाणी. नारळ पाणी पिण्याने शरीराची pH पातळी म्हणजेच अल्कलाईन संतुलित होते. हे शरीरातील अतिरिक्त उष्णता खेचून काढतं आणि पोट एकदम थंड करतं. उपाय नंबर 7. गुळाचा तुकडा. रात्री जेवल्यानंतर थोड्या वेळाने एक छोटा गुळाचा तुकडा तोंडात धरून तो चघळावा. गूळ पचनक्रिया सुधारतो आणि जेवल्यानंतर येणारे आंबट ढेकर बंद करतो. उपाय नंबर 8. जिऱ्याचे पाणी. 1 चमचा जिरे 1 ग्लास पाण्यात चांगले उकळून घ्या. हे पाणी गाळून कोमट झाल्यावर प्या. जिरे पाचक रसांना संतुलित करते आणि जळजळ थांबवते. उपाय नंबर 9. थंड पाणी आणि मध. 1 ग्लास थंड पाण्यात 1 चमचा शुद्ध मध मिसळून प्यायल्याने अन्ननलिकेची सूज आणि पित्ताचा प्रकोप शांत होतो. उपाय नंबर 10. पुदिन्याची पाने. पुदिना आपल्या पोटाच्या स्नायूंना आराम देतो. पुदिन्याची 4 ते 5 पाने चावून खा किंवा त्याचा चहा बनवून प्या. याने गॅस आणि ॲसिडिटी लगेच कमी होते. उपाय नंबर 11. कोरफडीचा ज्यूस. कोरफड ही पोटातील उष्णतेवर अमृतासारखी काम करते. कोरफडीचा ताजा आणि स्वच्छ गर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटातील ॲसिडिटीची झकम भरून येते आणि पित्ताचा दाह त्वरित शांत होतो. उपाय नंबर 12. बडीशेप चघळणे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर रोज 1 चमचा बडीशेप हळूहळू चावून खा. बडीशेपची प्रकृती थंड असते. हे लाळ तयार करते जी पोटातील ॲसिड शांत करायला मदत करते. उपाय नंबर 13. अडुळशाचा रस. अडुळशाच्या 2 पानांचा ताजा रस काढून त्यात थोडं मध मिसळून प्यावे. याने छातीतील आणि घशातील होणारी जळजळ काही मिनिटात थंड होते. उपाय नंबर 14. दुर्वांचा रस. दुर्वा अत्यंत थंड प्रकृतीची असते. मुठभर ताजी दुर्वा स्वच्छ धुवून पाटा वरवंट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून तिचा रस काढा. हा रस 2 चमचे ताकात किंवा पाण्यात टाकून सकाळी प्यायल्याने जुनाट पित्त मुळासकट गायब होते. उपाय नंबर 15. बेलफळाचा किंवा बेलाच्या पानाचा रस. बेल हा पोटाच्या सर्व आजारांवर रामबाण आहे. बेलाची 3 ते 4 पाने बारीक वाटून त्याचा रस कोमट पाण्यासोबत घ्यावा. बेलातील गुणधर्म पोटातील हायड्रोक्लोरिक ॲसिडची पातळी नॅचरली नियंत्रित करतात, ज्यामुळे ॲसिडिटी पुन्हा उद्भवत नाही. पित्ताचा त्रास आयुष्यभर टाळण्याचे 4 सोपे नियम. नंबर 1. पाण्याचे गणित. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी नक्की प्या. याने ॲसिड पातळ होऊन लघवीवाटे बाहेर पडते. नंबर 2. रात्रीचे जेवण. झोपण्याच्या किमान 2 तास आधी आणि रात्री 8 वाजेपर्यंत जेवण पूर्ण करा. नंबर 3. सकाळचा नाश्ता. सकाळी उठल्यावर 9च्या आत काहीतरी नक्की खा. पोट रिकामे ठेवू नका. नंबर 4. बेकरी प्रोडक्ट्स. मैद्याचे ब्रेड, बिस्किटे आणि टोस्ट खाणे पूर्णपणे बंद करा, कारण हे पोटात सडतात आणि ॲसिड वाढवतात. मित्रांनो, जर तुम्हाला सतत उलट्या होत असतील, वजन कमी होत असेल किंवा पोटात तीव्र कळा येत असतील तर फक्त या घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर मित्रांनो, आजची ही पित्तावरील महत्त्वाची आणि आरोग्यदायी माहिती तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.